नमस्कार मित्रांनो, स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या एरियामध्ये 5G रेंज असते, परंतु आपलं जे नेटवर्क आहे ते 4G दाखवतं, LTE 4G LTE. आणि ज्याच्यामुळं काय होतं की आपला जो 5G हे सध्या अनलिमिटेड फ्री आहे, फुकट आहे. तर काय होतं की ॲटोमॅटिक त्या ठिकाणी ॲटोमॅटिक किंवा 4Gवर राहिल्यामुळं काय होतं की आपला जो डाटा प्लॅन आहे, जो काय 1.5 GB 2 GB 2.5 GB जो आपल्याला भेटलेला आहे, त्याच्यातून हे जे आहे ते नेट वापरलं जातं. आणि आता सध्या या ठिकाणी 5G हे जी स्टेप आहे ती पहिली स्टेप आहे, म्हणजे नुकताच चालू झालेला आहे. अजून त्या ठिकाणी पूर्ण अशी फुल रेंज येत नाही. तर त्यामुळे काय होते की थोडा एरिया चेंज झाला की आपलं जे नेटवर्क आहे ते 5Gवरून त्या ठिकाणी 4Gवर डाउनग्रेड होतं. ज्याच्यामुळे काय होतं की आपण एखादं डाउनलोडिंग टाकलेलं असेल तर काय होतं की 5Gवरून 4Gवर आलं की ते आपलं जे डाटा पॅक आहे त्याच्यातून ते काही यूज होतो डाटा, आणि तो संपण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस मग आपल्याला तो वापरता येणार नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी 5G हा 5G ओनली हा जो मोड आहे तो ऑन करायचा आहे. जेणेकरून काय होईल की आपलं जे नेटवर्क आहे ते 4Gवर येणारच नाही. आणि जर समजा नेटवर्क गेलं पूर्णच, तर मग आपण त्या ठिकाणी मॅन्युअली 4Gवर करू शकतो. ठीक आहे. तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, स्टेटस बारमध्ये जिओ 4G दाखवत आहे. तर या ठिकाणी मोबाईल डाटा जिओ 1 LTE असं दाखवत आहे. म्हणजेच आता सध्या 4Gवर हा मोबाईल चालू आहे. तर हा 5G कसं करायचं ते आपण बघूयात या ठिकाणी. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. तर ही जी सेटिंग आहे 5Gची, ही मोबाईलमध्ये डिफॉल्ट म्हणजे मोबाईलमध्येच असते, परंतु ते ओपन करताना कोड टाकावा लागतो. तर त्याच्यासाठी त्याच्याऐवजी आपण हे ॲप्लिकेशन घेणार आहोत आणि ॲप्लिकेशन मधून आपण ती सेटिंग ओपन करून त्या ठिकाणी चेंज करणार आहोत. तर या ठिकाणी आपलं प्ले स्टोअर ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे 4G, म्हणजे 5G पण आहे, पण ते हे ॲपचं नाव आहे 4G. हे जुनं ॲप आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी ती सेटिंग ओपन करायची आहे. तर हे 4G सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिलंच ॲप आहे 4G, एक नंबरचं बघू शकता, LTE ओनली. तर या ठिकाणी हे ॲप आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ॲप आहे. तर हे ॲप आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, 4Gचा स्पीड आहे 3 MB/s. तर हे 4G LTE ॲप आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. तर या ठिकाणी ओपन करून घेऊया. तर ओपन झाल्यानंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला परमिशन द्यायची आहे. तर अलाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं लोकेशनची आहे व्हाईल युजिंग ॲप, हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. वरच्या साईडला एक चेकबॉक्स आहे, या ठिकाणी तो चेकबॉक्स करून गेट स्टार्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता 4 ऑप्शन आहेत. मेथड 1, मेथड 2. मेथड 1 ही ज्यांचं अँड्रॉईड 11पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पहिल्या ऑप्शन आहे. ज्यांचा अँड्रॉईड 11पेक्षा जास्त आहे त्यांनी दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर माझा अँड्रॉईड 14 आहे, त्यामुळे दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून घेणार आहे. जे 5G फोन आहेत आता जास्तीत जास्त अँड्रॉईड 12च्या पुढंच आहेत. तर या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट फोन इंडेक्स. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, फोन 0 आणि फोन 1. फोन 0 म्हणजे सिम 1 आणि फोन 1 म्हणजेच सिम 2. तर तुमचं सिम 1 5Gमध्ये 5G ओनली करायचं असेल तर या ठिकाणी फोन 0 आपण सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता तुम्ही सेट प्रेफर्ड नेटवर्क टाईप. तर या ठिकाणी ऑप्शन बघा, NR/LTE GSM WCDMA. तर याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे,
NR ओनली हा ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. NR ओनली म्हणजेच 5G नेटवर्क 5G ओनली. तर 5G ओनली केल्यानंतर तुम्ही स्टेटस बारमध्ये बघू शकता 5G रेंज आलेली आहे या ठिकाणी. म्हणजे इतकी वेळ आपली 4G रेंज होती, आता 5G आलेली आहे. थोडं नॉर्मल नेटवर्क कमी आहे, रेंज कमी आहे थोडी नॉर्मल, परंतु 5G त्या ठिकाणी आलेला आहे. तर आपल्याला हे ॲप्लिकेशन आता एक्झिट करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की 5G रेंज येत नाही आहे तर त्या ठिकाणी परत आपण इथे NR ओनलीच्या ऐवजी NR LTE GSM आणि CDMA WCDMA हा ऑप्शन त्या ठिकाणी चेंज करून नंतर तुमची जी काय असेल ती 4G वगैरे ती तुमची येऊन जाईल त्या ठिकाणी. तर या ठिकाणी आपली 5G आलेलं आहे, बघू शकता स्टेटस बारमध्ये त्या ठिकाणी 5G आलेला आहे. आणि मोबाईल डाटा जिओ 1मध्ये पण 5G आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता माझं माय जिओ ॲप मी ओपन केलेलं आहे. या ठिकाणी डाटा दाखवत आहे 1.89 GB 4Gचा आणि 5G ट्रू 5Gच्या तिथं अनलिमिटेड लिहिलेलं आहे. म्हणजे 5G हे जून जुलैपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अनलिमिटेड फ्री असणार आहे. तर मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.